यस्य स्मरण मात्रेण ज्ञानम उत्पद्यते स्वयं तमस्य अज्ञानजं भिन्नम तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे काय आहे की ज्यांच्या केवळ स्मरणानेच ज्ञान स्वतः उत्पन्न होतं, अशा अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणाऱ्या श्री गुरूंना माझा नमस्कार असो, माझं वंदन असो. आता हा जो अंधकार आहे, हा अंधकार का निर्माण होतो, किंवा हा अज्ञानाचा अंधकार का निर्माण होतो, किंवा आपण त्याला अज्ञानाचा अंधकार म्हणतो, तर अज्ञान म्हणजे काय आहे, तर अज्ञान का आहे, किंवा अंधार का आहे, किंवा असत्य का आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कशाच्या तरी अभावाने येतात. याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. म्हणजे जसं की अंधार हा उजेडाच्या अभावाने आहे, असत्य हे सत्याच्या अभावाने आहे, तसंच अज्ञान हे ज्ञानाच्या अभावाने आहे. आणि गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ते आपल्याला ज्ञान देतात, म्हणजे अज्ञान आपोआप दूर होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हे वचन जे आहे ते खूप चिंतनीय आहे, की मनुष्य फार तर माध्यम होऊ शकेल, सोबत करू शकेल, पण आधार मात्र ईश्वरी शक्तीच देऊ शकेल. सध्याचा जो प्रतिकूल काळ आहे, महामारीचा जो काळ आहे, या काळामध्ये आपल्याला या वचनाची प्रचंड प्रचिती आली असेल, की माणूस फार तर माध्यम होऊ शकतो किंवा फार तर सोबत करू शकतो, आधार मात्र ईश्वरी शक्तीच देऊ शकते. ज्या वेळेला ज्या लोकांना या रोगाने पछाडलेलं होतं, त्या वेळेला अगदी घरच्यांनी सुद्धा अशी उदाहरणं आहेत की स्पर्श करता येत नाही, जवळ जाता येत नाही, काठीने जेवण सरकवलेलं आहे. म्हणजे अगदी फार अगदी परक्या असल्यासारखी भावना त्यांना निर्माण झाली. त्यांना तिथं कळालं की या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला जवळ करणारं स्थान कोण आहे, तर ते आहे केवळ सद्गुरू आणि देव. त्यामुळं आपल्याला देवाची प्रचिती येण्यासाठी आपण काय करावं लागतं, किंवा आपल्याला देवाने अनुभव द्यावा याच्याकरता आपली अवस्था काय असावी लागते, किंवा आपल्याला काय प्रयत्न करावे लागतात, याकरता गुरुदेवांनी जे जे काही सांगितलेलं आहे ते केवळ मी तुम्हाला आता महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे अमृतकणांमध्ये, गुरुवाणीमध्ये, अमृत कलशमध्ये जे जे काही सांगितलेलं आहे ते फक्त मी संदर्भानुसार कलेक्ट केलेलं आहे, ते फक्त तुमच्या समोर मांडणार आहे, की याच्यावर आपण चिंतन करूया की काय काय गोष्टी आहेत आणि आपल्याला त्याच्यातनं काय काय गोष्टी लक्षात येतात. आणि महाराजांचं स्वरूप जर आपल्याला याच्यातनं जर का लक्षात येत असेल, तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय म्हणता येईल. म्हणून मी आजच्या विषयाला जे नाव दिलेलं आहे, तर देव तेथेची जाणावा. दुसरी गोष्ट मला अशी सांगावी वाटते की आता मार्गदर्शन हा जो शब्द वापरला माझ्या बाबतीमध्ये, तर मार्गदर्शन करणे इतका मी मोठा नाहीये की महाराजांची स्तुती आपण हा शब्द वापरूया, गुरुस्तुती करणार आहे असं आपण म्हणूया. मार्गदर्शन करण्यात इतका मी मोठे नाही, कारण मार्गदर्शन हे केवळ गुरुच करू शकतात, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून इथं काय आहे की मनुष्य फार तर माध्यम होऊ शकेल, एखाद्याच्या माध्यमातून जर तुम्हाला कुठली समस्या जर दूर होत असेल तुमची, तर देवाने त्याला केवळ माध्यम केलेला आहे. ती व्यक्ती ही मार्गदर्शक होऊ शकत नाही. हा फार मोठा अर्थ याच्यामध्ये निघतो. तर आता पुढे बघा की गुरुतत्व केव्हा अनुभवास येतं, तर त्याच्यासाठी मला गीतेमधला हा श्लोक सांगावा वाटतो, की त्याच्यामध्ये गीतेची सुरुवात जर का बघितली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला रणांगणावर अर्जुन उभा राहिला, तर त्यावेळेला त्याला सगळे नातेवाईक समोर दिसायला लागले आणि त्यांनी त्याचं सगळं धैर्य गळालं. आणि म्हणून तो काय म्हणतो की मनाला आलेल्या दीनतेच्या दोषांमुळे क्षत्रिय पुरुषांना शोभणाऱ्या पराक्रमी स्वभावाचे मला विस्मरण झाले आहे. धर्म आणि अधर्म जाणणारी बुद्धी ही आता संभ्रमित झाली आहे. म्हणून माझ्यासाठी जे श्रेयस्कर असेल ते सांग. आपल्याकडे खूप महत्वाचा शब्द आहे, श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. श्रेयस आणि प्रेयस अशा दोन गोष्टी आहेत. श्रेयस याचा अर्थ हितकर आणि प्रेयस याचा अर्थ सुखकर. सुखाच्या ज्या गोष्टी असतील त्या हिताच्या असतीलच असं नाही, पण ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्या कायम सुखाच्या असतात. म्हणून आपल्याला गुरु हे हिताचं सांगत असतात. याचा अर्थ काही काळासाठी जरी आपल्याला आपल्या भोवती निर्माण झालेली परिस्थिती ही प्रतिकूल वाटत असली, तरी सुद्धा गुरूंच्या कृपेने भविष्य काळामध्ये ती अनुकूल होत असते. तर आता मुख्य मुद्दा इथे आहे की तुम्ही याच्या आधी पाहिलं असेल की याच्या आधीचे श्लोक जर का तुम्ही वाचले, तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की तो अर्जुन जोपर्यंत कृष्णाला मित्र, सखा किंवा आत्ते भाऊ या नात्याने जोपर्यंत तो त्याच्याशी विचारत होता, त्यावेळेला तो तशा प्रकारे उत्तर देत होता. पण इथे तो काय म्हणतोय की शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. आता तो काय म्हणतोय की मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलो आहे आणि आता तुम्हाला मार्गदर्शन कर.
म्हणजे काय आहे की ज्या वेळेला तुम्ही शिष्य म्हणून गुरूंना शरण जाता, तुमच्यातला शिष्यभाव तुम्ही ज्या वेळेला प्रकट करायला लागता, त्यावेळेला गुरु तुम्हाला मार्गदर्शन करायला लागतात. मग आपण ज्या वेळेला दर्शनासाठी जातो त्यावेळेला शिष्य नसतो का, तर हा विचार ज्या नेत्याने करायचा. शिष्य कुणाला म्हणायचं, तर जी गुरूंची परंपरा जे पुढे चालवतात त्यांना शिष्य म्हणायचं, असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला महाराजांनी भक्तांचे 4 प्रकार सांगितले. अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू आणि आर्त. या 4 प्रकारामध्ये आपण कुठे मोडतो, हा ज्याच्या त्याच्या चिंतनाचा विषय आहे. मात्र आपण ज्या वेळेला शिष्य म्हणून जातो तर त्यावेळेला आपल्याला आपल्यातला शिष्यभाव हा निर्माण झाला पाहिजे, की हे माझे गुरु आहेत आणि हे गुरु मला मार्गदर्शन करणार आहेत, मला त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे. हा भाव ज्या क्षणाला आणि जिथे निर्माण होतो तिथे गुरुतत्व कार्य करायला सुरुवात होते. आणि हा अनुभव तुम्ही घेऊ शकता. म्हणून मी पहिला श्लोक काय सांगितला, की गुरुगीतेतला जो श्लोक आहे की यस्य स्मरण मात्रेण ज्ञानम उत्पद्यते स्वयं. म्हणजे ज्यांच्या केवळ स्मरणाने ज्ञान उत्पन्न होतंय. तुम्हाला कुठेही वेगळ्या ठिकाणी जाऊन याचना करायची गरज नाही. तुमच्या गुरूंचं श्रेष्ठत्वच इतकं आहे, किंवा आपल्या ठिकाणी हा भावच असा पाहिजे की माझ्या गुरूंचं श्रेष्ठत्व इतकं आहे की त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी माझ्या मनामध्ये ज्ञान, माझ्या अज्ञानाबद्दल ज्ञान हे उत्पन्न होणारच आहे. हा भाव, हा दृढभाव, ही दृढ श्रद्धा आपल्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला कुठल्याही अज्ञानावर मात करता येते गुरूंच्या कृपेने. म्हणून आपल्या ठिकाणी शिष्यभाव जागृत होणं ही खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मग तुम्ही विचार करा की ज्ञानेश्वरांनी सुद्धा जे सांगितलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. म्हणजे हे जे तत्व आहे हे कसं आहे की हे स्वसंवेद्य आहे. स्वतःला जी अनुभूती आलेली आहे त्याची अनुभूती, त्याचा अनुभव दुसऱ्याला करून देता येत नाही. म्हणजेच इथे तुम्ही आणि गुरु एवढंच नातं शिल्लक असतं. तुम्ही ज्या वेळेला उपासना करत असता त्यावेळेला तुमचा आणि गुरूंचा संबंध असतो, इतर जगाचा संबंध त्यावेळेला संपलेला असतो. अशी अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते. आणि ही उपासनेतून, दर्शनातूनच ती प्राप्त होत असते, स्मरणातून प्राप्त होते, चिंतनातून प्राप्त होते. त्यांच्या वचनांचा वारंवार विचार केल्यानंतर आपल्याला ही अवस्था प्राप्त व्हायला लागते. म्हणून आपल्याकडे काय सांगितलं जातं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. तुम्ही जेवढं गुरूंना शरण जाल तेवढं तुमची बाहेरच्या जगावरची डिपेंडन्सी जी आहे, निर्भरता जी आहे ती कमी होत जाईल. आपण प्रत्येक वेळेला काय करतो की आपल्या जवळची जी माणसं आहेत त्यांच्याकडून आधार मिळावा अशी अपेक्षा करतो. पण महाराज काय सांगतात की महाराज सांगतात की आधार फक्त ईश्वर शक्तीच देऊ शकते. आणि आपला तिथे अपेक्षा भंग होतो. आपण ज्याच्याकडे आधाराच्या दृष्टीने पाहतो, ज्या ज्या लोकांकडे आधाराच्या दृष्टीने पाहतो, अपेक्षेने पाहतो, आपल्याला असं लक्षात येतं की आपले नातेवाईक असो किंवा कोणीही असो, तर आपल्याला ज्या वेळेला खरी गरज असते त्यावेळेला तिथे त्यांचा अपेक्षा भंगच झालेला दिसतो आणि आपल्याला देवाला शरण जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून गुरुतत्व हे अनुभवण्यासाठी आपल्याला शिष्यभाव अंगीकारावा लागतो. त्यांनी आपल्याला शिष्य मानो न मानो हा त्यांचा प्रश्न आहे. महाराजांनी हे अनेक वेळा सांगितलं की मी तुम्हाला शिष्य मानेन नाही माने हा किंवा शिष्यत्व देईन नाही देईन, हा माझा प्रश्न आहे, माझे अधिकार आहे. पण तुम्ही शिष्य आहात हा भाव ठेवून तुम्ही वागायला हरकत नाही. त्यामुळं आपण गुरुदेवांनी शिष्याची व्याख्या काय सांगितली की जे गुरूंची परंपरा पुढे चालवतात त्यांना शिष्य म्हणायची परंपरा आहे. तर त्यामुळं आपल्याकडे असलेला शिष्यभाव हा जागृत झाला पाहिजे. आणि मी त्यांचा शिष्य होण्यासाठी माझ्याकडे कोणकोणते गुण अपेक्षित आहेत त्या दृष्टीने आपण चिंतन करून आपल्यातले ते गुण वाढवणं, आपला त्याच्यावर प्रयत्न करणं आणि आपण त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता पुढे जाऊया. आपली परंपरा काय सांगते, गुरु कुणाला करावं, तर वर्णानाम ब्राह्मणो गुरुहू. आता महाराजांनी काय सांगितलं याच्याबद्दल बघा. ब्राह्मण म्हणजे दुसरी तिसरे काहीही नसून तर ज्या ब्राह्मण व्यक्तीने पूर्णपणे पवित्र निष्कलंक राहून धर्माचरण केले आहे त्यांनाच गुरु होण्याचा अधिकार असतो. ज्यांना तो अधिकार नाही त्यांनी गुरु होण्याचा प्रयत्न करू नये, तसेच तपस्याही करूच नये. त्यांनी फक्त गृहस्थाश्रम स्वीकारावा व संसार करावा. आता हे कधीच आहे, तर 17/1/98 अमृतकण क्रमांक 216 पृष्ठ क्रमांक 14 यावर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ब्राह्मण या शब्दाची व्याख्या सुद्धा महाराजांनी पूर्णपणे सांगितलेली आहे की विरक्त राहून धर्माचरण करणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीला गुरु होण्याचा अधिकार असतो. म्हणून वर्णाना ब्राह्मण गुरु असं आपल्याकडे म्हटलं जातं. पुढे आता अवताराचं प्रयोजन. गुरु ही व्यक्ती नसून ते तत्व असतं. आजच्या काळामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की तत्व काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. व्यक्ती ही येते आणि जाते पण तत्व कायम राहतं. म्हणजेच गुरु हे तत्व आहे.
तत्व हे कायमस्वरूपी असतं, त्याचा नाश होत नाही. म्हणजे ते आज आलेत आणि उद्या गेलेले आहेत असं कधीही नसतं. ते विनाशित्व नाहीये, ते चिरंतन शाश्वत तत्व आहे. केवळ याच्यासाठी मला वदी कुलकर्णींनी जे उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीतलं, की ते उदाहरण मला इथं देणं योग्य वाटतं. की आपण त्यांनी उदाहरण दिलंय की सूर्य उगवला की आपण म्हणतो, ज्यावेळेला सूर्य आपल्या दृष्टीपथात येतो त्यावेळेला आपण त्याला सूर्य उगवला असं म्हणतो, आणि आपल्या दृष्टीच्या पलीकडे गेला की तो सूर्य मावळला असं म्हणतो. वास्तविक पाहता सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही. सूर्याचं उगवणं हे आपल्या दृष्टीचं उगवणं आणि मावळणं असतं. तसंच गुरुदेव हे कधीही आलेले नव्हते आणि ते कुठेही गेलेले नाहीत, ते आहेत तिथेच आहेत. फक्त ते आपल्या दृष्टीपथात होते, आपल्या चर्मचक्षुने दिसत होते, तोपर्यंत आपण त्यांना आहेत असं म्हणत होतो. आणि आता त्यांनी देह ठेवल्यानंतर किंवा ते आपल्या दृष्टीच्या पलीकडे गेल्यानंतर आपण त्यांनी देह विसर्जित केला असं आपण म्हणतो. मात्र त्यांचं अस्तित्व तसंच आहे जसं पूर्वीप्रमाणे होतं. फक्त ते देहरूपात असताना जसं आपलं आचरण होतं तसंच आचरण आता माझं आहे की नाही हा सर्वस्वी माझ्या चिंतनाचा विषय आहे. आता अवतार याचा अर्थ काय, तर अव अधिक तृ या धातूपासून अवतार हा शब्द तयार झालेला आहे. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तभक्तानी भारत असं गीतेत सांगितलेलं आहे. म्हणजेच तत्व, कोणतंही परब्रह्मतत्व जीवतत्व हे पूर्वी अव्यक्तच होतं, ते मध्ये व्यक्त आहे, पुन्हा अव्यक्तात जातं. म्हणजे अव्यक्तातून व्यक्त होणं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्त होणं हा या तत्वाचा स्वभाव आहे. म्हणून हे तत्व कधीही आलेलं नव्हतं आणि कधीही गेलेलं नाहीये, ते मध्ये व्यक्त होतं आणि पुन्हा अव्यक्तात गेलेले. परमात्मा हा जीवात्म्याच्या रूपाने येतो आणि जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो, हे महाराजांचं वाक्य इथे लागू पडतं. आता गुरूंबद्दल संकल्पना काय असते लोकांची, की साधारणपणे मंत्र दिला म्हणून गुरु, दीक्षा दिली म्हणून गुरु, माळ घातली म्हणून गुरु. तर गुरुदेवांनी सांगितलंय की गुरु हे तत्व आहे. तर तुम्ही जिथे स्मरण करता, ज्या श्लोकाने मी सुरुवात केली, जिथे तुम्ही स्मरण करता की स्मरणातून ज्यांच्या अज्ञानाचा नाश व्हायला सुरुवात होते, ते गुरुतत्व तिथं आहे. तुम्ही कुठेही असा, तुम्हाला अगदीच दर्शनाला यायला मिळतच आहे, त्या चरणांवर डोकं ठेवायला मिळतच आहे, अशी परिस्थिती नाहीये, तुम्ही जागेवरून उठू शकत नाहीयेत, तरी सुद्धा तुम्ही जिथे स्मरण केल्यानंतर तुम्हाला शक्तीचा अनुभव येतो, ते गुरुतत्व आहे. या सगळ्याच्या बाह्य गोष्टी आहेत, या गोष्टींची आवश्यकता नसते. तर गुरु हे तत्व हे सर्वात विश्वव्यापक तत्व आहे. आणि जिथे जिथे आपल्याला आपली अज्ञानाची पातळी दिसते किंवा आपल्याला जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला अज्ञान दिसतं, त्या त्या क्षेत्रामध्ये तिथे तिथे आपण जर का गुरूंचं स्मरण करून जर का उतरलो, तर माझ्या माहितीप्रमाणे की गुरु हे तत्व तुम्हाला त्या अज्ञानापासून दूर ठेवतं किंवा तुमचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतोय. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेला असं म्हणतो, गुरुरेव जगत सर्वम ब्रह्मा विष्णू शिवात्मकः गुरो हो परतरम नास्ती तस्मात संपूजयत गुरु. म्हणजे काय, तर गुरु हे सर्व जगत आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाशही तोच आहे आणि चंद्राची शीतलता तोच आहे. हे सगळं जे आहे आपल्याला अनुभवता आलं पाहिजे की सूर्याचा जो प्रकाश आहे त्याला माझ्या गुरूंचाच प्रकाश आहे, की माझे गुरु इतके तेजस्वी आहेत की त्यांनी सूर्याला प्रकाश दिलेला आहे. चंद्राची शीतलता इतकी आहे की ती माझ्या गुरूंची शीतलता आहे असे अनुभवत आहे. हा आपल्याला अनुभव आला पाहिजे. किंवा हे आपण ज्यावेळेला आपली भावना जितकी व्यक्त होत जाते, जशी भावना व्यक्त होत जाते तस तसा आपला भाव वाढत जातो. आणि आपल्याला अवतरणिकेत सांगितलंय की जैसा भावार्थ असे आपला तैशी कार्य संपादिती. जसा आपला भाव असतो तशी आपलं कार्य यशस्वी व्हायला लागतात, तशी आपली कार्य सिद्धीत जायला लागतात. आता त्याही पुढे जाऊन जन्म घेण्यासाठी क्षीरसागर घराण्याची निवड हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि 1982 साली अमृतकण बैठक क्रमांक 35 18/12/1982 पृष्ठ क्रमांक 19-20 वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे की भगवंत जेव्हा विशिष्ट कार्य करण्यासाठी पाठवतात, तेव्हा घराण्याची व कुटुंबाची निवड करणे आवश्यक असते. ज्या कुटुंबाची निवड करून जन्म घेतला जातो तेव्हा त्या कुटुंबातील सर्वांचा उद्धार निश्चित असतो किंवा होतो. परंतु हे केव्हा, जेव्हा ती व्यक्ती संन्यास घेईल तेव्हाच. कुटुंबातील सर्वांचे दोष साफ केले जातात. ह्या घराण्यातील देखील एक श्रेष्ठ पुरुष होऊन गेले आहेत. एकदा एका ज्योतिषाने माझी कुंडली पाहून सांगितले होते की ह्या घराण्यात एक श्रेष्ठ व्यक्ती साधू पुरुष होऊन गेली आहे. त्या व्यक्तीला ज्योतिषाचे ज्ञान उत्तम होते, तेच ज्ञान घेऊन व इतर चांगल्या गोष्टी सोबत घेऊन आपण जन्म घेतला आहे. ह्या घराण्यात या घराण्यात पुढेही श्रेष्ठ व्यक्ती जन्माला येण्याची परंपरा चालू राहणार आहे. ही साखळी चालू राहणार आहे. आपल्यासारखे संत व महान व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहेत. म्हणजे
ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाची उपासना सिद्धीस जाते, अनेक पिढ्यांची उपासना सिद्धीस जाते, त्यावेळेला त्या कुटुंबाची निवड ही जन्म घेण्यासाठी ईश्वर भगवंत करत असतो. समर्थ रामदासांच्या कुळात 21 पिढ्या ज्या वेळेला रामाची उपासना झाली, त्यावेळेला समर्थ रामदासांनी त्या कुळामध्ये जन्म घेतला. तुम्ही समर्थ रामदासांचा इतिहास काढून पाहू शकता की घराण्यामध्ये प्रचंड ज्या वेळेला उपासना चालते, अखंड उपासना चालल्यानंतर मग ते घराणं भगवंत जन्म घेण्यासाठी निवडतो. म्हणजे त्या घराण्याचे दोष हे अनेक पिढ्यांचे दोष गेलेले असतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळं घराणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. पुढे तर आपली गुरुपरंपरा जी आहे ती भगवान शंकरांपासून सुरू झालेली परंपरा आहे. ज्ञान, त्याग आणि वैराग्य हे या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला समाजामध्ये ही गोष्ट लक्षात येते. आणि गुरुतत्व कुठे शोधायचं किंवा गुरुतत्व कुठे लक्षात येतं, तर ज्या ठिकाणी ज्ञान, त्याग आणि वैराग्य या 3 गोष्टी आपल्याला अनुभवास येतील तिथेच गुरुतत्व आहे असं समजायला हरकत नाही. गुरूंचा देह तपश्चर्याने विकलांग झाला तरी त्यांच्यामधील प्रकट झालेली ईश्वरी शक्ती कधीही विकलांग होत नाही. उलट ती शक्ती सदैव कार्यरत असते. गुरूंच्या जीवनातील ठरलेले कार्य पूर्ण होईपर्यंत हे सतत दिसून येत असते. आजपर्यंत खूप अधिकारी पुरुषांच्या बाबतीत हे घडलेले आहे किंवा घडत आले आहे. त्या प्रत्येकाचे कार्य असेच त्यांनी अनंत यातना सोसल्यानंतर पूर्ण झालेले आपल्याला दिसून येईल. माझ्याही बाबत आता तोच काळ आला आहे. मनुष्य जन्म असल्याने व भक्तांची दुखणी स्वीकारल्याने अनंत यातना मला सोसाव्या लागत आहेत. एक प्रकारे माझे उरलेले महत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी माझा पुनर्जन्मच झाला आहे. या देहाला कसलीच अपेक्षा नसल्याने पूर्ण वैराग्य प्राप्त झाले आहे व त्यामुळे श्रेष्ठत्व म्हणजेच देवपण आलेले आहे. देवाने या देहात काया प्रवेश केलेला आहे, त्यामुळेच या देहाला संजीवनी प्राप्त झालेली आहे. 20/3/1999 रोजी महाराजांनी हे सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्या भक्तांची दुखणी त्यांनी स्वीकारलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या देहाला विकलांगता आलेली होती. आणि हे सगळं असताना देखील त्यांचा देह इतका शुद्ध आहे की त्यांनी त्या ईश्वराने त्यांच्या देहामध्ये प्रवेश केला, ईश्वरी शक्तीने त्यांच्या देहामध्ये प्रकट केल्यामुळे. बरं, ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केली होती की तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप लावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. म्हणजे ज्या गोष्टी अतिंद्रिय शक्तींनाच, अतिंद्रिय दृष्टीनेच केवळ पाहणं शक्य आहे, त्या गोष्टी सामान्य इंद्रियांना दिसत नाहीत, अशा गोष्टी मी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवाला आणून देईन, अशी ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी प्रतिज्ञा केलेली. महाराजांनी एक पाऊल पुढे जाऊन जे ब्रह्मतत्व सामान्य चर्मचक्षुने दिसणं कधीही अशक्य होतं, तेच तत्व त्यांनी नीलवर्णकांतीच्या स्वरूपात, नंतर श्वेतकांतीच्या स्वरूपात प्रकट करून ते भक्तांना दाखवलं आणि त्या तत्वाची अनुभूती प्रत्येकाला दिली. आजही ते तत्व आपल्याला तशाच स्वरूपात अनुभवायला येतं. 3 वर्षापूर्वी ज्या वेळेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी दर्शनासाठी गेलेलो होतो, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये खंत होती की 99 साली मी होतो 9वीला आणि मी माझ्या गावाकडे होतो, त्यामुळे मला कधी या गोष्टींचं दर्शन झालं नाही किंवा जेव्हा झालं त्यावेळेला याची कधीही कल्पना नव्हती किंवा त्याला समज नव्हती. मला हे दर्शन मिळालं नाही किंवा मला या गोष्टीपासून मी लांब आहे किंवा मला याच्यापासून तुम्ही लांब ठेवलं की मला हे मला याची अनुभूती आलेली नाहीये किंवा मला यापासून मी वंचित राहिलेलो आहे, अशी खंत मनामध्ये होती. आणि ज्या वेळेला आम्ही महालक्ष्मी मंडपाच्या पायऱ्या चढत होतो तोपर्यंत ते डोक्यामध्ये होतं की मला हे दर्शन पाहिजे. ज्या वेळेला महालक्ष्मी मंडपातून, जिथे महाराजांचं मूळ आसन आहे किंवा जिथे बैठक होती महाराजांची महालक्ष्मी मंडपामध्ये, आत पाऊल ठेवलं की ते मी विसरून गेलो आणि आतमध्ये पुढे जाऊन नेहमीप्रमाणे साष्टांग नमस्कार घातला आणि साष्टांग नमस्कार करून ज्यावेळेला डोळे उघडले तर त्यावेळेला संपूर्ण तो हॉल नीलवर्णकांतीने भरलेला दिसला. आणि असं 2-3 सेकंद झालं आणि त्याच्यानंतर ते नीलवर्णकांती हे जे होतं ते लुप्त झालं. आणि ज्या वेळेला मनामध्ये शंकाच नव्हती किंवा आता मला तो प्रश्नच विसरून गेलेलो होतो किंवा हे विचारायचं किंवा हे सांगायचंय, त्या क्षणाला त्यांनी ती अनुभूती दिलेली होती. म्हणजे हे तत्व आजही आपल्याला अनुभवायला येतं. म्हणून आपली जी गुरु परंपरा आहे ही शाश्वत परंपरा आहे आणि ती ज्ञान, त्याग आणि वैराग्यावर आधारलेली परंपरा आहे. शिष्य घडवता येतात, मात्र गुरु हे जन्मालाच यावे लागतात. आता बघा की वयाच्या 10व्या वर्षापर्यंत ईश्वरी साक्षात्कार होतो, ही गोष्ट आपल्याला महाराजांनी सांगितली. मला वयाच्या 7व्या वर्षी साक्षात्कार झालेली मूर्ती आहे. या गोष्टीला 46 वर्षांचा काळ लोटलेला आहे. मी तुम्हा लोकांशी जे बोलतो ते कधीही खोटं सांगणार नाही. अहो, मला खोटं सांगून काय मिळवायचं आहे. आता अमृतकर्ण बैठक क्रमांक 21
5/9/1990 साली महाराजांनी सांगितले. म्हणजे ज्यावेळेला आपण गुरुस्वरूपाचं दर्शन घेतो किंवा ज्यावेळेला आपण गुरुस्वरूप कुठेतरी आपण सांगितलं जातं की हे गुरुस्वरूपाची व्यक्ती आहे, तर तिथे आपल्याला हे निकष लावून बघावे लागतात. ज्ञान, त्याग, वैराग्य, वयाच्या 10व्या वर्षापर्यंत ईश्वरीय साक्षात्कार, हे आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे आपल्याला कुणीही किती समाजामध्ये दिसलं तर ज्यावेळेला आपल्याला कुठेतरी फसवणूक कधी होते तर या गोष्टी माहित नसतात, त्याला फसवणूक होते. म्हणजे याचा दुसरा अर्थ, आपल्याला जे जे निकष या गोष्टींसाठी लागतात किंवा जी जी पात्रता या गोष्टींसाठी लागते, त्या सगळ्या गोष्टी महाराजांनी स्वतःच्या आचरणातून लोकांना दाखवून गेलेल्या आहेत किंवा स्वतः त्यांच्या ठिकाणी या सगळ्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात, ती लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही व्यक्तीला वयाच्या 10व्या वर्षानंतर ईश्वरी अनुग्रह होत नाही, याचाच अर्थ ती व्यक्ती वयात येण्याच्या अगोदर ईश्वरी अनुग्रह झाला तर होतो, नाहीतर पुढे शक्यता जवळजवळ नाहीच. ईश्वरी अनुग्रह प्राप्त झाल्यावर आपोआपच सर्व विषयांचे ज्ञान प्राप्त होते, मनाला सतत आनंद मिळतो व ईश्वरी सेवा करण्याची वृत्ती होते. मनातील सर्व विषय निघून जातात, परमेश्वराला विवाहबद्ध झाल्याचे चालते. पूर्वजन्माचे ऋणानुबंध फक्त जोडले जातात, परंतु पुढे संसार प्रपंच मात्र होत नाही. ज्यांचे संसार व्यवस्थित चालू आहेत त्यांना ईश्वरी अनुभूती होत नाही. म्हणजे आपल्याला समाजामध्ये जी फसवेगिरी चाललेली दिसते ती इथे आपल्याला लक्षात येते बघा, की महाराजांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यातले कोणते निकष जे स्वतःला गुरु म्हणून घेतात त्यांना लागू होतात. तर अशा तत्वांपासून आपण स्वतः तर सावध राहतोच, आणि इतरांना सुद्धा सावधान कसं करावं त्याच्याकरता हे मार्गदर्शन आहे. आणि त्याही पुढे महत्वाचं, समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात. म्हणजे मी ईश्वरी अनुग्रहित आहे, मला ईश्वराचं दर्शन झालेलं आहे असं कधीही कुठेही ते जाहिरात करून सांगत नाही. म्हणून महाराजांचा सुद्धा कुठेही पेपरमध्ये सुद्धा जाहिरात द्यायला विरोध होता. आपल्याला जाहिरातीची गरज नाही, ज्याला ती अनुभूती आहे ती व्यक्ती स्वतःहून दर्शनाला येईल. ईश्वरानुग्रहित गुरूंच्या दर्शनाने उद्धार. ही व्यक्ती या शतकातील अधिकारी व्यक्ती आहे. मी जन्मानेच पूर्ण पुरुष आहे, म्हणजेच सिद्ध पुरुष आहे. आम्हासारख्या सिद्ध पुरुषांना जे मार्गदर्शन करीत असतात त्यांना सिद्धांत अवधूत असे म्हणतात. तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनीच आमची नेमणूक केलेली असते. तुम्ही आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनात बदल केले तरच तुमचा निश्चित उद्धार होईल. म्हणजेच आपल्याला जे साहित्य महाराजांनी उपलब्ध करून दिलेलं आहे, गुरुवाणी, अमृत कलश, धर्मदर्शन, सद्गुरु संवाद आणि प्रचंड स्वरूपात असलेले अमृतकण, ऑडिओ क्लिप्स आहेत, व्हिडिओ आहेत, आणि सगळ्यात महत्वाचा अवतरणिका ही त्यांनी दिलेली उपासना आहे. हा गुरु शिष्य संवाद आहे, गुरूंशी संवाद साधण्याचा तो एक मार्ग आहे. गुरूंनी दिलेली उपासना तर जर का तुम्ही व्यवस्थित करत असाल तर अवतरणिकेच्या माध्यमातून तुम्हाला गुरूंशी संवाद साधल्याचा अनुभव नक्कीच येईल. आमच्यासारख्या गुरूंच्या केवळ दर्शनानेच भक्तांचा उद्धार होत असतो, कारण अशा श्रेष्ठ गुरूंचे दर्शन होणे हाच भक्ताच्या दृष्टीने फार मोठा साक्षात्कार व संस्कारही असतो. त्यामुळे गुरुदर्शन हा संस्कार सुद्धा आहे. आमच्या नित्याच्या दर्शनातून भक्तांना शांती समाधान तर मिळतेच, शिवाय त्यांचे मानसिक व शारीरिक दोषही हळूहळू नाश पावून उद्धार होत असतो. किंबहुना यातूनच भक्तांच्या दोन्ही कुळांचा म्हणजेच माता पित्यांच्या कुळाचाही उद्धार होत असतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा अधिकारी पुरुषांचे दर्शन हे केवळ दर्शन कधीच नसते, आणि नेमके त्याच करण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना येथे नित्य दर्शनासाठी वरचेवर येण्यासाठी सांगत असतो. परंतु त्याच्या मागचे गुह्यातील गुह्य अजूनही तुमच्या कोणाच्याही लक्षात आलेले मला दिसत नाही. त्याचमुळे येथे अनेक भक्त आजही 8-8 दिवस दर्शनाला येत तर नाहीतच, शिवाय बाहेरगावचे भक्तही खूप भक्त अनेक महिन्यानंतर दर्शनाला येत असतात. म्हणजे इथे ही गोष्ट आहे की तुम्हाला बाकी कुठले संस्कार करायची गरजच नाहीये. गुरूंचं दर्शन हाच मोठा संस्कार आहे. बाकीच्या काही गोष्टी करू आपण त्या कृतज्ञता आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेकांना हा प्रश्न आहे की आपण दर्शनाला जाऊ शकत नाही, तर दर्शन कसं घ्यायचं, तर महाराजांनी त्याच्यावरचा उपाय सुद्धा सांगितलाय की जिथे माझं चित्र आहे तिथे माझं अस्तित्व आहे, तिथे मी आहेच, असं महाराजांनी जर का शब्द दिलेला असेल तर आपल्या घरामध्ये असलेला गुरुदेवांचा फोटो, आपल्या घरामध्ये असलेला गुरुदेवांचा फोटो या त्यांच्या अस्तित्वाचा साक्ष हा आपल्याला देतोच. म्हणून आपण आपल्याला ज्या वेळेला वाटेल की गुरूंचं दर्शन घ्यावं, तर आपण देवस्थानात आहोत, गुरूंचं दर्शन घेत आहोत असं समजून जर का गुरुदेवांच्या फोटोसमोर आपण नमस्कार केला तर माझ्या मते तो अनुभव हा तुम्हाला येईलच. त्यामुळं बाकीच्या ज्या काही बाह्य गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण खर्च करणं किंवा त्या गोष्टींना खतपाणी घालणं, या बाह्य संस्कार किंवा भस्मान गोष्टींकडे जाण्यापेक्षा या जर का गोष्टींवर आपण लक्ष दिलं तर आपली आध्यात्मिक उन्नती लवकर होईल असं वाटतं. ईश्वरी अधिष्ठानाच्या रूपाने शाश्वत आधार ही व्यक्ती अशा व्यक्ती निर्माण करत असतात.
श्री दत्तात्रय निवास येथील अनुभव किंवा श्री दत्तात्रय निवासाकडून येणारे आदेश हे आपण शिरसावंदे मानून त्या आशीर्वादाच्या द्वारे आपण अतिशय प्रभावित होऊन कार्य करावे असे मला वाटते. 1983 साली त्यांनी सांगितले. कारण ज्या वेळेला असे सत्पुरुष उपासना करून तपश्चर्या करून एखादं स्थान निर्माण करतात तर ते स्थान हे ईश्वरी अधिष्ठानाच्या रूपाने भक्तांकरिता त्यांच्या शिष्यांकरिता शाश्वत आधारस्थान असतं. आणि हे आधारस्थान हे कशासाठी निर्माण केलं असतं तर त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांना त्यांच्या शक्तीच्या रूपाने त्यांना तिथे राहता यावं किंवा त्यांची शक्ती त्याच्यामध्ये विलीन करता यावी, जशी महाराजांनी केली. तर गुरुवाणीचा जर का तुम्ही जे जुने भाग आहेत त्या जुन्या भागाची प्रस्तावना जर का वाचली तर त्याच्यामध्ये ते स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे की महाराजांनी त्यांची शक्ती ही दत्तात्रय निवासामध्ये ठेवलेली आहे, त्यांची आत्मज्योत ही दत्तात्रय निवासामध्ये विलीन केलेली आहे. तर जिथे तुम्हाला या गोष्टींची अनुभूती येते तर ते स्थान हे तुमच्याकरता आधारस्थान असतं. त्या स्थानाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धा परंपरा या गुरूंच्या परंपरा असतात आणि आपल्या या परंपरा या गुरूंच्या श्रद्धा आपल्या गुरूंबद्दलच्या श्रद्धा या आपल्या स्वरूपाच्या आपल्यासाठी असतात आणि आपण त्या कायम सांभाळाव्यात. त्याच्यावर कोणी आज आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन करण्याचं काम गुरुदेव करतील. पण आपण आपल्या ज्या काही श्रद्धा आहेत त्या सांभाळाव्यात. त्याच्यावर कोणी आज आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन करण्यासाठी देव खंबीर आहे, तो देव बघून घेतो. महाराजांनी हेही सांगितलेलं आहे की तो जो बसलेला आहे तो डोळे मिटून बसतो पण सगळं बघतो. त्यामुळे आपल्याला आपल्या श्रद्धा सांभाळायच्या आहेत आणि आपल्या गुरूंच्या परंपरा आपल्याला सांभाळायच्या आहेत. अनेक नवीन लोक येतात, नवीन परंपरा सुरू करतात, पण आपल्याला आपली परंपरा सोडायची नाही. ही जर का गोष्ट आपल्या मनाशी पक्की असेल तर आपल्याला आपल्या परंपरेपासून कोणीही डळमळीत करू शकत नाही आणि ही शक्ती आपल्याला गुरूंकडूनच प्राप्त होते. गुरूंची अजून जर लक्षणं बघितली तर भौतिक सुखांबद्दल ते उदासीन असतात, निस्पृह आणि त्यागी वृत्तीचे ते असतात. दयाळू वृत्तीमुळे सर्वच जीवांना समान दृष्टीने ते पाहू शकतात. जातीभेद, वर्णभेद व धर्मभेद अशा गुरूंच्या ठिकाणी दिसत नाहीत. शिष्यांना मार्गी लावून सोडून देत नाहीत तर त्यांच्याकडून कर्तव्य करून घेतात. ही सगळी लक्षणं आपल्याला आपल्या गुरूंच्या ठिकाणी दिसतात. गुरु हे व्यापक तत्व आहे. मी जसं आधी सांगितलं की ते स्मरण मात्रेने संतुष्ट आहेत. त्यांच्या दर्शनातून दोषांचा नाश होतो. व्यक्ती बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. चमत्काराच्या नादी न लागता भोग भोगून संपवण्याचं ते मार्गदर्शन करतात आणि भोग भोगण्याची शक्ती ते प्रदान करतात. म्हणजे गुरूंच्या ठिकाणी तुम्हाला कधीही चमत्कार दिसणार नाहीत किंवा ते चमत्कार करणार नाहीत. एखादा क्वचित प्रसंग जिथे त्यांचा हस्तक्षेप करणं हे गरजेचंच असतं ते त्यांच्या अधिकारात आहे, त्यांच्या अधिकारानुसार ते वापरू शकतात. मात्र चमत्कार करून गंडादोरा घालून किंवा ते हातात कुठून तरी हातातून वस्तू काढून असे कुठलेही प्रकार गुरूंच्या ठिकाणी चालत नाहीत. ते चमत्काराच्या नादी आपल्या भक्तांना शिष्यांना लावत नाहीत. जे काही त्रास आहेत ते त्रास भोगूनच संपवावेत आणि त्याकरता ते फार शक्ती प्रदान करतात, पण ते भोग भोगणं हे कधीही कमी करत नाहीत. आता वरदपिंड गुरूंच्या देहावरील शुभ लक्षणं. आता बघा की हल्ली समाजामध्ये खरे साधुत्व कुठेही पाहायला सापडत नाही आणि त्याचमुळे यांच्यापैकी कोणाच्याही देहावर ईश्वरी खुणा दिसून येत नाहीत. यांच्यापैकी कोणाच्याही शब्दामध्ये स्पर्शामध्ये दैवी सामर्थ्य हे आढळून येत नाही. खरे पाहता त्यामुळेच आमच्यासारख्या खऱ्या खऱ्या अधिकारी पुरुषांची समाजात निंदा टिंगल टावाळी होत केली जाते. तसे पाहिले तर ईश्वरी शक्तीने स्वतःच तुमच्यासाठी नेमलेली ही स्थानापन्न व्यक्ती आहे व या माझ्या देहावरची सर्व लक्षणे ईश्वरी अवतारी पुरुषांची आहेत. आता काय काय सांगितलं बघा. महाराजांनीच हे सांगितले. कधी सांगितलंय तर हे 2002 मध्ये जे अमृतकण प्रकाशित झाले त्याच्यामध्ये सांगितले की माझ्या या हातापायांवर शंख, पद्म, त्रिशूळ, चक्र, ध्वज इत्यादी चिन्हे आहेतच. शिवाय माझ्या दातांची ठेवण ही खास वैशिष्ट्यपूर्ण व भक्कम आहे. या माझ्या मस्तकावरील केस पांढरे दिसत असले तरीही पाठीमागचे केस खालच्या बाजूने पुन्हा काळे होऊ लागले आहेत. माझी देह यष्टी व उंची ही सुद्धा खास वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, शिवाय दोन्ही हातांची लांबी वाढून गुडघ्यापर्यंत होण्याकडे सुरुवात झालेली आहे. तसेच या देहाला नीलकांती व दिव्यतेज प्राप्त झाले आहे. उजवा हात निळसर होऊन त्याचा तळवा डावा हाताच्या तळव्यापेक्षा मोठा झालेला आहे. तर डावा हात व त्याचा तळवा श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचा होऊ लागला आहे. म्हणजेच एक प्रकारे या देहाला लक्ष्मीनारायणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणजेच सर्व देव सर्व तीर्थ पादपद्मी वासुतो आपण जे म्हणतो ते याकरिता. आणि असे असूनही जर कोणी या देहावर निष्कारण संशय घेत असेल तर त्याला या देहाच्या दर्शनातून काहीच लाभ होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्हाला ईश्वराची प्रचिती अनुभूती कधीच येऊ शकणार नाही. तेव्हा प्रथम या शक्तीवर व ही शक्ती धारण केलेल्या व्यक्तीवर कोणताही संशय न घेता अगदी पूर्ण अंधश्रद्धा ठेवून त्यांचे दर्शन घ्या व पहा पुढे काय होते ते.
या शतकातील ही एकच व्यक्ती आहे, ती लोपली गेली की सर्वच अवघड होऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवा. या वाक्यांची आपल्याला आता प्रचिती येते आहे की म्हणजेच जो स्वतः भगवंत आपल्या समोर प्रकटलेला होता आणि आजही त्यांची शक्ती त्याच ठिकाणी त्यांच्या उपासनेच्या तपश्चर्याच्या रूपाने कार्यरत आहे, त्यांनी निर्माण केलेल्या ईश्वरी अधिष्ठानाच्या रूपाने कार्यरत आहे. आणि तरी सुद्धा जर मनामध्ये संशय येत असेल तर त्याला ईश्वरी शक्ती जबाबदार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलंय, या सगळ्या जर का अवस्था महाराजांनी सांगितल्यात, हे सगळी जर का लक्षणं महाराजांनी सांगितलेली आहेत, तरी सुद्धा जर आपला त्या शक्तीवर विश्वास बसत नसेल तर मग आपण इथे येऊन काय प्राप्त केलं, हा ज्याच्या त्याच्या चिंतनाचा विषय आहे. विश्वव्यापक अवस्था. माझा हा जन्म तुमच्या सर्वांचा उद्धार करण्यासाठीच असल्याने मी आजपर्यंत ईश्वरी शक्ती प्राप्त झालेली असूनही साधे सरळ जीवन जगत आलो आहे. बालवयातच सर्व ज्ञान ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार झालेला आहे. मी आजवर त्यामुळेच तपस्वी जीवन जगत आल्याने या देहाला शिवस्वरूप प्राप्त झालेले आहे. समाजात अविवाहित माणसे खूप दिसतील, पण माझ्यासारखा ब्रह्मचारी शोधूनही सापडणार नाही. हे कडक ब्रह्मचर्य पाळत आल्यानेच या देहाला तापटपणा खूप आलेला आहे. परंतु मी त्यावरही आवर घातलेला असल्याने या देहाला सौम्यरूप प्राप्त झालेले आहे व त्यामुळेच तुम्ही आज माझ्या समोर अशा तऱ्हेने बसू शकत आहात. मनुष्य देहाला अशा प्रकारे प्राप्त झालेली ईश्वरी अवस्था तुमच्या दृष्टीने खरोखरच भाग्याची आहे. येथे येणाऱ्या सर्वजण या देहाला आलेल्या ईश्वरी कांतीने प्रथम दर्शनाने तृप्त होतात व पुन्हा पुन्हा दर्शनासाठी येत राहतात. असा देह कधीही नाशवंत नसतो. स्थूल देह सोडला तरी सूक्ष्म रूपाने त्यांचे कार्य चालूच असते. या देहाची ब्रह्मचार्य अवस्था पाहूनच शृंगेरी पीठाचे श्री शंकराचार्य मला ब्रह्मचारी महाराज म्हणू लागलेले आहेत. म्हणजेच आपल्याला हा अप्रत्यक्षपणे संदेश आहे की जरी देहरूपाने मी गेलेलो असलो तरी सुद्धा मी सूक्ष्म रूपाने माझ्या तेजाच्या रूपाने मी इथेच कार्यरत आहे. म्हणजे लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांत रूपी दिसतो, भक्तजना घरी बसतो निर्धारधारा मानसी, हे जे सांगितलेलं आहे याची प्रचिती म्हणजे हे महाराजांचं वचन आहे. आता वरदपिंड गुरुदेव व ईश्वरी शक्तीची एकरूपता. आता महाराज ज्याच्या वेळेला क्षेत्राच्या ठिकाणी गेले तेथे काय अनुभव आलेले ते बघा. पंढरपूर यात्रेच्या वेळी जेव्हा पांडुरंगाची पूजा चालू होती तेव्हा त्याला माझ्याकडे एक डोळा उघडून मिश्किलपणे पाहताना खूप भक्तांनी पाहिले आहे. योगायोगाने त्यावेळी फोटोही काढलेला आहे. म्हणजे हा फोटो आपल्याकडे देवस्थानामध्ये आहे आणि अनेक जणांकडे तुम्हाला पाहायला मिळेल. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी सुद्धा दुधाचा अभिषेक चालू असताना अनेकांनी तिला हसताना पाहिलेले आहे. पंढरपूरला ही माता श्री रखुमाई देवीला सुद्धा अभिषेकाच्या वेळी अनेकांनी हर्षभरीत झालेली ती पाहिलेली आहे. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये श्री क्षेत्र गाणगापूरलाही पूजेच्या वेळी निर्गुण पादुकांवर जेव्हा मी एकदा डोके ठेवण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्या पादुका चांदीच्या पेटीतून हर्षभराने वर उचलल्या गेल्या होत्या. गाणगापूरचा हा प्रसंग आहे आणि माझ्या माहितीपणे हा कुठेतरी प्रसिद्ध सुद्धा झालेला आहे. श्री क्षेत्र नाथद्वारला जन्माष्टमीला भगवान श्री कृष्णांच्या मूर्तीवर गुलाल उधळण्याची पद्धत आहे. परमपूज्य गुरुदेव तेथे गेले असताना तेथील पुजाऱ्याला श्री गुरुदेवांचे भगवान श्रीकृष्ण रूपात दर्शन झाले व त्यांनी परमपूज्य श्री गुरुदेवांवरच गुलाल उधळला. द्वारकेला गेल्यावर तपोवनातील गायींप्रमाणे तेथील गायी हमरायला लागल्या आणि मोकळा सोडल्यावर धावत येऊन परमपूज्य श्री गुरुदेवांचे भोवती जमा होऊन अंग चाटू लागल्या. गाय ही सुलक्षणी मानली जाते, तिला सत्पुरुषांची जाण असते, तिला माता मानण्यामागे हाच उद्देश आहे. वास्तविक परिचयाशिवाय ती कोणालाही जवळ येऊ देत नाही. इथे हा फोटो दिलेला आहे की तो महाराजांकडे पांडुरंगाने डोळा उघडून बघितलेला आहे. आपली भूमिका. साक्षात्कारी लोकांचे महत्व लोकांना कळले नाही तर तो दोष त्या समाजाचा आहे, त्या श्रेष्ठ व्यक्तीचा नव्हे. ज्या समाजात ते जन्म घेतात त्या समाजाला त्यांना समजावून घेता आले पाहिजे, तशी त्यांची क्षमता असावयास पाहिजे. गुरुवाणी पुष्प 2. जवळजवळ 100 वर्ष काळ उलटल्यानंतर पुन्हा असे येणे होत असते. पुढील जन्म महाराष्ट्रातच होईल असे नाही. जे शिष्य या जन्मीचे आहेत तेच शिष्य पुढील जन्मात असतील असे काहीही नाही. सर्वसाधारण ज्या क्षेत्राचा परिसराचा उद्धार करायचा असतो अशाच्या ठिकाणी आमचा पुढील जन्म होत असतो. नगरचा उद्धार करण्यासाठीच हा जन्म या परिसरात झालेला आहे. म्हणजे आपल्याला महाराजांचं स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला आता इथून पुढची वाटचाल करायची आहे. म्हणजेच ते स्वतः प्रत्यक्ष भगवंत आहेत, ते आजही आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. केवळ आपल्याला त्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच आपल्याला ज्या ज्या वेळेला असं वाटेल
की माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न होतीये, माझ्या मनामध्ये अज्ञान निर्माण होते, तर त्यावेळेला केवळ त्यांचं मनोभावे केलेलं स्मरण हे आपल्याला या अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळं ज्या ज्या काही गोष्टी भासमान आहेत, आता सध्याच्या काळामध्ये ते इंटरनेटचा, ऑनलाईन गोष्टींचा प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. कुठल्याही गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. आता आज जे काही आहे तो सदुपयोग आहे, मात्र या गोष्टीचा फायदा घेऊन काही लोक काय करतात की त्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या भावनांचा बाजार मांडण्याचा प्रयत्न करतात. तर अशा गोष्टींना आपण थारा देऊ नये. जर माझे गुरुदेव माझ्या घरात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं गुरुदेवांनी सांगितले की सर्वात श्रेष्ठ पूजा ही मानस पूजा आहे, तर मानस पूजा जर का आपण करू शकत असू तर मानस पूजेमुळे आपल्याला मानस पूजेमध्ये आपल्या मनाप्रमाणे आपण हव्या त्या गोष्टी महाराजांना अर्पण करू शकतो आणि ती रोज मानस पूजा करता येऊ शकते. मानस पूजा इतकी श्रेष्ठ पूजा आपल्याला गुरुदेवांनी सांगितलेलीच नाही. सर्वात श्रेष्ठ पूजा ही मानस पूजा सांगितलेली आहे. त्यामुळे आपल्याला गुरूंची जर का पूजा करायची, ती कुठलीही पूजा असो, पाद्यपूजा असो, कुठली असो, तर ती आपल्याला स्मरणाने सुद्धा करता येऊ शकते, जर करायची ठरवली तर, आपला भाव तेवढा उच्च असेल तर. म्हणून आपल्या ठिकाणी ही गुरूंबद्दलची निष्ठा आणि त्यांच्याबद्दलचा उच्च भाव हा कायम असणं आवश्यक आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अमेजितने आपल्याला देवतेची जाणावं, हे खरंच अभ्यासपूर्ण गोष्टी, मुद्देसूद गोष्टी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुदेवांनी त्या गोष्टीवर काय अमूल्य मार्गदर्शन केलं हे संदर्भासहित आपल्याला सांगितलं आहे. आपल्याला कळतं की यावरून आपल्याला काय कळलं की गुरुतत्व म्हणजे काय आहे, गुरुतत्व आपल्याला केव्हा अनुभवास येतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिष्य म्हणजे कोण. शिष्य म्हणजे जे गुरूंची परंपरा पुढे चालवतात आणि गुरु जरी देहरूपात नसले तरीही स्वतःचं आचरण, स्वतःचे गुण आणि त्यासाठी प्रयत्न करतात, तेच खरे शिष्य. त्याचप्रमाणे आपली परंपरा काय सांगते आपल्याला, आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे उदाहरण दिले सूर्याचं आणि दृष्टी, त्याचप्रमाणे गुरुदेवांचे जे अस्तित्व आहे ते आत्ता देहरूपात नाही आहे, पण ते सूक्ष्मरूपात अजूनही तेथे आहेत. त्याचप्रमाणे ईश्वरानुग्रहित गुरूंच्या दर्शनाने आपल्यासारख्या लोकांचा कशाप्रकारे उद्धार होतो आणि ईश्वरी अधिष्ठानाच्या रूपाने शाश्वत आधार आपल्याला किती मोठा प्राप्त झाला हे आपल्याला कळलं. त्याचप्रमाणे गुरूंची लक्षणं काय, वरदपिंड म्हणजे आपल्या गुरुदेवांच्या देहावरील शुभचिन्ह म्हणजे साक्षात ईश्वरी अवतार असल्याचं ते दर्शवतं. तर परत एकदा खूप खूप आभार आणि धन्यवाद, कारण की ही गुरुस्तुती आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाली आणि त्यातून नवविध भक्तीपैकी एक भक्ती आपल्याकडून आज झाली. त्याबद्दल आपण गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून या सत्संगाची सांगता स्तोत्राने करूया. श्यामवर्णदेह कांतिचंद्रनेत्रिभानुतो रुंदभाळ भस्मपंक्तिगंधबिंदु शोभतो केशभारमस्तकासस्कंधिपृष्टिडोलतो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो उच्चनीच भेदभाव मानसी न आणितो भक्तप्रेमळास साह्य ज्ञानबोध सांगतो ब्रह्मा विष्णू सांबतो चियत्रिपुत्र दत्ततो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो अक्षमाळ कंठी हास्य गोड भाष्य बोलतो सर्वदेव सर्वतीर्थ पादपद्मी वासतो आप्त इष्ट जाण सर्व माय बाप बंधुतो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो ब्रह्मचारी एकनिष्ठ श्रीगुरुसी लीनतो ज्ञानमूर्ती त्याग शांती भक्त दीन नाथतो कृष्ण राधिका सुताय राम क्षीर सिंधुतो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो भक्त रक्षणार्थ कष्ट होती फार जाणतो नाही तारणार्थ अन्य दूर काय ठेवितो तारमार संगतीत ठेवी दास प्रार्थितो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो स्तोत्रपाठ नित्यनेम जो सुभक्त वाचितो हेतु साध्य होती त्यास सत्यतेची सांगतो आर्तहाक ऐकण्यास देव सज्ज राहतो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो रामकृष्ण सद्गुरुसी दोन्ही हात जोडितो. नगरनिवासी राजाधिराज सद्गुरा श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज की जय. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते. हर हर महादेव.